पावसाचा असाच जोर शनिवारीही कायम राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत। पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, लातूर, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या मुसळधार पावसामुळे तापमानात सध्या चढ-उतार सुरू झालेत। शनिवारीही राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो। तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांमध्येही हीच परिस्थिती असण्याची दाट शक्यता आहे। उर्वरित भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो। मान्सून कुठावर आला? वेळेपूर्वीच अंदमानमध्ये दाखल झालेल्या मान्सूननं गुरुवार दिनांक 15 रोजी दक्षिण अरबी समुद्रासह मालदीव व श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत प्रगती केली। अंदमान बेटे आणि बंगालच्या उपसागरातही मान्सूननं चाल केली आहे। मात्र शुक्रवारी या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही। मान्सूनची आगेकूच होण्यासाठी हवामान सध्या पोषक असल्यामुळे येत्या 2 दिवसात अरबी समुद्र, कोमोरीन, बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग आणि संपूर्ण अंदमानच्या बेटांपर्यंत मान्सूनची प्रगती होऊ शकते। राज्यातील अनेक भागात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे। यातच वादळी वाऱ्याचीही भर पडल्यानं अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र शुक्रवारी दिसले। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पूर्व मोसमी पावसानं जोरदार तडाखा दिलाय।